महाराष्ट्र शासनाने दिव्यांग नागरिकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टल आणि मोबाईल ॲप सुरू केले आहे. या पोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या पोर्टलचा मुख्य उद्देश म्हणजे दिव्यांग नागरिकांना विविध शासकीय योजना आणि सेवांचा लाभ एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणे. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार चक्रा मारण्याची गरज भासणार नाही. पोर्टलची प्रमुख वैशिष्ट्ये: एक खिडकी योजना, सिंगल विंडो सिस्टम, सर्व शासकीय योजना व सेवा एकाच ठिकाणी. घरबसल्या ऑनलाईन अर्ज, मोबाईल किंवा संगणकाद्वारे कोणत्याही योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार. रिअल टाइम अर्ज ट्रॅकिंग, अर्जाची स्थिती, पेंडिंग, अप्रूव्ड किंवा रिजेक्टेड कधीही पाहता येणार. थेट लाभ हस्तांतरण, आधार व उडीड लिंक केल्यानंतर आर्थिक लाभ थेट बँक खात्यात जमा होणार. व्हॉट्सॲप चॅटबॉट व व्हॉइस नोट सुविधा, तक्रारी नोंदवणे, माहिती मिळवणे आणि मार्गदर्शन घेणे अधिक सोपे होणार. कौशल्य विकास व रोजगार माहिती, शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधींची माहिती उपलब्ध. पोर्टलवर उपलब्ध प्रमुख योजना: संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना, स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, तसेच दिव्यांग कल्याण विभागाच्या 15 पेक्षा अधिक योजना. कोणाला लाभ मिळू शकतो? महाराष्ट्रातील पात्र दिव्यांग नागरिक, वैध दिव्यांग प्रमाणपत्र किंवा उडेड युनिक डिसेबिलिटी आयडी असलेले अर्जदार, संबंधित योजनेच्या पात्रता अटी पूर्ण करणारे लाभार्थी. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, उडीड कार्ड, रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला लागू असल्यास, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल क्रमांक. या पोर्टलचे फायदे: सरकारी कार्यालयात वारंवार जाण्याची गरज कमी. अर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक व जलद. थेट बँक खात्यात अनुदान. सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी. वेळ आणि खर्चाची बचत. महत्त्वाची सूचना: अर्ज करताना आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँक खाते आणि उडीडची माहिती अचूक भरा. चुकीची माहिती दिल्यास अर्ज मंजुरीस विलंब होऊ शकतो. शेवटची सूचना: मित्रांनो, या व्हिडिओमधील माहिती गूगल व इतर सार्वजनिक स्रोतांवर उपलब्ध माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. शासनाकडून नियम, अटी किंवा प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात. त्यामुळे कोणताही अर्ज करण्यापूर्वी आपल्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर, केंद्र, पंचायत समिती, समाज कल्याण कार्यालय किंवा संबंधित शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष चौकशी करूनच पुढील प्रक्रिया करा. अधिकृत माहितीलाच अंतिम मान्यता असेल. धन्यवाद.